आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे शिवतीर्थाबाहेर उपस्थित आहेत त्यांच्याकडे. गिरीश, महत्त्वाचे मुद्दे सुषमाताईंनी सुद्धा मांडलेले आहेत, सुषमा अंधारेंनी सुद्धा मांडलेले आहेत की काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आहे, मात्र ही कौटुंबिक भेट सुद्धा असू शकते असं त्या म्हणतात. पण आत्ता एक अर्धा तास होत आलेला आहे, दोघांमध्ये बैठक सुरू आहे. आणखी किती वेळ ही बैठक चालण्याची शक्यता आहे? काही तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांकडून किंवा काही अपडेट्स मिळू शकत आहेत का? मागील 25 मिनिटांपासून अधिकचा वेळ झालाय. दोन्ही ठाकरे बंधू आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये ही बैठक सुरू आहे. बैठक कधी संपेल याबाबतची अधिकृत माहिती नाहीये, मात्र ही प्राथमिक आता ही चर्चा सुरू झालेली आहे. गणेशोत्सवाचा काळ होता, त्यामुळे काही वेळ दोन ठाकरे बंधू एकत्र नाही, त्या चर्चा सुरू होत्या, त्या कुठेतरी बंद होत्या. मात्र अंतर्गतरित्या या बैठका किंवा चर्चा या सुरू होत्या आणि आता त्याचा पहिला एक टप्पा आता आपण बघतो की दोन ठाकरे बंधू या ठिकाणी बैठकांमध्ये सुरू झालेला आहे. यामध्ये प्रायमरीरित्या जर मुंबईचा आपण विशेष करून बीएमसी जर पाहिले तर बीएमसी मध्ये मनसेच्या किती जागा आहेत, ठाकरेंच्या किती जागा आहेत, जागा वाटप करायचं झालं तर कशा पद्धतीने करायचं याबाबतच्या चर्चा आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत. कारण विशेष करून आपण बघितलं तर जेव्हा दोन्ही पक्ष एकत्र येतील त्यावेळी जर वाद कुठे होईल तर तो म्हणजे दादर असेल, वरळी असेल, शिवडी असेल, वडाळा असेल, भायखळा असेल, या ज्या भागांमध्ये आहेत ठाकरेंची तितकीच ताकद आहे, मनसेची तितकी ताकद आहे. त्यामध्ये कशा पद्धतीने जागा वाटप करायचं, कशा पद्धतीने या सर्व जागा एकमेकांना वाटाघाटी करायच्या, यामुळे बरेचसे दोन्ही पक्षातील जे काही कार्यकर्ते आहेत ते नाराज होऊ शकतात. कारण अनेक जण जर आपण दादरचा जर विषय धरला तरी संदीप देशपांडे आहेत, विशाखा राऊत आहेत ठाकरे गटाच्या, त्यामुळे या अशा ज्या जागा आहेत. वरळीत जरी पाहिलं तर वरळीमध्ये देखील मनसेची ताकद अधिक आहे, तेवढीच ठाकरे गटाची ताकद आहे, वडाळ्यात देखील तितकीच आहे. त्यामुळे आता या सगळ्या जागा वाटपाबाबत कशा पद्धतीने चर्चा करायची या सगळ्याच आता ही प्राथमिकरित्या चर्चा सुरू झालेली आहे. जर आपण सुरुवातीपासून पाहिलं तर राज ठाकरेंची एक भूमिका होती की किंवा मनसेची एक भूमिका होती की आतापर्यंत आम्ही तिथपर्यंत गेलो, मातोश्रीवर गेलो, जागा वाटप असेल किंवा युती संदर्भातील चर्चा केली. यावेळेस आम्ही जरी पहिला आवाज दिला असला तरी त्यांनी यावेळेस येऊन आमच्यासोबत चर्चा करावी, जागा वाटपाबाबत बोलावं आणि त्याचाच एक भाग म्हणू शकतो स्वतः उद्धव ठाकरे हे आलेले आहेत. आणि उद्धव ठाकरेंनी तर या आधीच त्यांचा ग्रीन सिग्नल दिलेला आहे की युती राज ठाकरे यांच्यासोबत होईल, ते त्यांनी आधीच क्लिअर केलेलं होतं. त्यामुळे आता स्वतः उद्धव ठाकरे आलेले आहेत, त्यामुळे आता या दोन नेत्यांमध्ये आणि चर्चा आहे ते सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या काही नेत्यांवर देखील जबाबदारी दिली होती. विशेष करून म्हणजे काही जे मतदारसंघ आहेत मुंबईतील, त्या मुंबईतील मतदारसंघांमध्ये कोणत्या प्रभागात मनसेची ताकद जास्त आहे, जर ही जागा आपण त्यांना मनसेला दिली तर कशा पद्धतीचा प्रभाव बाकी जागांवर होऊ शकतो, या सगळ्याचा आढावा आणि अभ्यास करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काही त्यांच्या प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवली होती. यामध्ये अनिल परब असतील आणि इतर काही महत्वाचे नेते त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली होती. त्यानुसार ते त्यांचा अभ्यास करत होते आणि आता थेट या ठिकाणी उद्धव ठाकरे, अनिल परब आणि संजय राऊत हे भेटायला आलेले आहेत राज ठाकरेंकडे. त्यामुळे आता या चर्चा हळूहळू सुरू झालेल्या आहेत. केवळ आता बीएमसीच नसणार आहे, इतर ज्या जागा आहेत ठाणे असेल किंवा नाशिक असेल, पुणे असेल, या भागांमध्ये देखील आता कशा पद्धतीने युती करायची आणि इतर महाविकास आघाडीमध्ये एनसीपी असेल, काँग्रेस असेल, यांच्या बाबत काय निर्णय असणार आहे, याबाबत काय भूमिका असणार आहे, यावर देखील चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी खरं तर आधी स्पष्ट केलंय की महाविकास आघाडी ही राज्य विधानसभा असेल, लोकसभा असेल यासाठी तयार करण्यात आली होती, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नव्हती. आणि दोन भावांचा निर्णय घ्यायला आम्हाला तिसऱ्याची गरज नाही हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं असलं तरी काल जेव्हा काँग्रेस नेते यांनी भेट घेतली उद्धव ठाकरेंची, त्यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने सामोरं जायला पाहिजे, कशा पद्धतीने लढलं पाहिजे याबाबतही देखील चर्चा केली. याशिवाय काँग्रेसने देखील उद्धव ठाकरे यांना स्पष्ट सांगितलं की राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत अद्याप हायकमांड कडून अद्याप कोणतीही भूमिका किंवा कोणताही निर्णय या आमच्याकडे पोहोचलेला नाहीये, ही थेटपणे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे थोडंसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत देखील वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. दोन्ही बंधू हे बीएमसी मध्ये तरी एकत्र येणार आहेत, मात्र इतर भागांमध्ये देखील नाशिक असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, ज्या इतर महानगरपालिका आहेत त्यामध्ये देखील एकत्र येणार, तिथे कशा पद्धतीने असणार आहे या सगळ्याची चर्चा सुरू आहे. विशेष करून या दोन्ही बंधूंचं लक्ष हे मुंबईवर असणार आहे. महानगरपालिका ही जानेवारी पर्यंत लागण्याची शक्यता आहे. सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील, नगरपालिका असतील इतर जिल्ह्यांमध्ये. अगदी बरोबर. गिरीश असे सोबत राहा. आपण पुन्हा एकदा ही महत्वाची आणि आत्ताची सगळ्यात मोठी बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात. उद्धव ठाकरे 15 दिवसात पुन्हा एकदा शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत.
15 दिवसापूर्वी ते गेले होते, त्यावेळेला गणेशोत्सव होता, 1.5 दिवसाचे गणपती बाप्पा शिवतीर्थावर विराजमान होतात, त्यामुळे ती कौटुंबिक भेट होती. आज मात्र उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि अनिल परब आहेत. शिवसेनेतले हे 2 महत्त्वाचे पहिल्या फळीतले नेते. या 2 नेत्यांसोबत उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेलेत, त्यामुळे आजची ही भेट राजकीय भेट आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजच्या भेटीत चर्चा होती. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे जर महाविकास आघाडीत येत असेल तर मग कशा वाटाघाटी विशेषतः मुंबई महापालिकेसाठी कराव्यात या संदर्भात ही चर्चा या दोघांमध्ये आणि अर्थातच शिवसेनेचे जे नेते उद्धव ठाकरेंसोबत गेलेत त्यांच्यामध्येही होणार आहेत. तर मनसेमधून कुठले कुठले नेते राज ठाकरेंसोबत उपस्थित आहेत हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र तरीही नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे हे तिथे शिवतीर्थावर उपस्थित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारण अर्धा तासाहून अधिक काळ झालेला आहे उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर गेलेले आहेत. कौटुंबिक भेटीनंतर आज दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये राजकीय बैठक होते. दसरा मेळाव्याचं निमंत्रण कदाचित उद्धव ठाकरे देण्यासाठी गेले असतील अशी एक शक्यता सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या त्यांनीही व्यक्त केली होती. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.